करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं 2,56,000 रुपये किमतीचा गांजा आणि मोटारसायकल असा एकूण 3,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। याबाबत हकीकत अशी 6 जून 2026 रोजी मौजे देवीचा माळ तालुका करमाळा हद्दीतील कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या चौकामध्ये गौरव उर्फ फंट्या दिलीप दोशी राहणार गुजरगल्ली करमाळा हा 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल MH45 AA 8422 ही गाडी मध्यभागी मोकळ्या जागी ठेवली होती। त्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 10 किलो 248 ग्रॅम वजनाचा 2,56,200 रुपये किमतीचा गांजा आणि वाहनासह 3,06,200 रुपये किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला। घटनास्थळी गेल्यानंतर अंधारामध्ये एक मोटारसायकल येऊन थांबली। ते पोलीस पथकाला दिसून आलं। त्यानुसार त्या इसमाला घेराव टाकून पकडण्यात आलं। त्याची झाडाझडती घेतली असता 3,06,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल रंदील, पोलीस कॉन्स्टेबल चेतन पवार, पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ, पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब कोकाटे यांनी बजावली। दैनंदिन कर्तव्य करत असताना बातमी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील करमाळा बायपास येथील साडेकर प्लॉटिंग या अंधाराच्या ठिकाणी एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती। त्यावरून आम्ही सर्व आमचा पोलीस स्टाफ, त्याचप्रमाणे शासकीय पंच, त्याचप्रमाणे वजनासाठी लागणारा तराजू काट्याचा मालक असे सर्वजण योग्य ती पूर्वपरवानगी घेऊन आम्ही सदर ठिकाणी गेलो असता एक आम्हाला जो संशयित इसम होता तो आम्हाला पाहून पळून जावं लागला। त्याचा पाठलाग करून आम्ही त्याला साधारण देवीचा माळ इथं पकडलेला आहे आणि त्याच्या ताब्यातून साधारण 10 किलो 248 ग्रॅम गांजा जो आहे तो जप्त करण्यात आला आहे। सदर गांजाची किंमत ही 2,56,200 रुपये असून त्या इसमाकडे एक हिरो मेस्ट्रोची स्कूटर आहे ती पण जप्त करण्यात आलेली आहे। असं एकूण 3,06,200 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे।